श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, बुधवार दिनांक 15 जुलै पासून आषाढ महिन्याची सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही आषाढ म्हणा किंवा आपल्या घरगुती भाषेमध्ये आखाड म्हणा, तर आखाडाची सुरुवात झालेली आहे। बहुतेक वेळा आपण आपल्याच घरातल्या मोठ्या किंवा जुन्या व्यक्तींकडून ऐकतो की आखाड तळायचा आहे, आखाड तळला जातो, आखाड तळणं महत्त्वाचं असतं। तर नक्की आखाड तळणे म्हणजे काय, तर किंवा आषाढ महिन्यामध्ये आपण आषाढ महिन्याचे आध्यात्मिक दृष्टीने काय महत्त्व आहे, थोडक्यात याची पण मी माहिती देणार आहे। आणि आखाड तळणे म्हणजे काय आणि या व्यतिरिक्त आणखी कोणत्या सेवा आहेत ज्या आपल्याला आषाढ महिन्यामध्ये करायच्या असतात। तर सगळ्यात पहिले आखाड तळणे म्हणजे जे आपले ग्रामदैवत असतात, आखाडाच्या महिन्यामध्ये ग्रामदेवतेचा मानपान केला जातो आपण। आणि याच्या व्यतिरिक्त आपण आपल्या कुलदेवीचा पण मानपान करू शकतो। कुलदेवीची ओटी वगैरे भरणं, आणखी सवासणी वगैरे जेव घालणं, यात हे सुद्धा आपण करू शकतो। आणि मला तर असं वाटतं की आपण वर्षभरात बऱ्याच वेळा असे चान्सेस येतात जिथे आपण आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची सेवा करत असतो, परंतु खूप कमी वेळा ग्रामदेवतेचा मानपान होतो। तर आखाडाच्या महिन्यामध्ये ग्रामदेवतेचा मानपान करणं हा अतिशय महत्त्वाचा असतो। का? कारण की आपण ज्या गावात राहतोय त्याचं ते रक्षण करत असतात, आपण जिथे राहतोय त्याचं ते रक्षण करत असतात। आपण रस्त्यांवरती जाणं येणं, बघा किती साऱ्या अशा गोष्टी असतात ज्या की होऊ नये रस्त्यावरती। ते रस्त्यांवरती ॲक्सिडेंट होणे, दुर्घटना होणे, हे ते गोष्टी अशा भरपूर आहेत। म्हणजे आपण नेहमी प्रार्थना हीच करत असतो की देवा सगळ्यांना सुखाचं ठेव। तर पूर्ण गावाचे रक्षण करणारे असे ते आपले ग्रामदैवत असतात। आणि ग्रामदैवत म्हणजेच म्हसोबा। प्रत्येक गावामध्ये म्हसोबाचं एक मंदिर नक्कीच असतं, प्रत्येकाच्या गावामध्ये म्हसोबाचं मंदिर असतंच। आणि त्यांचाच आपल्याला आषाढ महिन्या चालू झाल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही केव्हाही त्यांचा मानपान करू शकता। आता कशा प्रकारे करू शकता, तर मानपानमध्ये जर का आपण काहीच करू शकत नसलो तर नारळ, फूल हार प्रसादाच्या ठिकाणी तुम्ही शेरणी वगैरे किंवा खडीसाखर हे सगळं घेऊन त्यांची पूजा वगैरे करून त्यांना पुन्हा एकदा नतमस्तक होऊन त्यांच्याकडे प्रार्थना करा। प्रार्थना तर आपण नेहमीच करत असतो, कधीतरी धन्यवाद पण द्यायचा असतो की तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे, तुम्ही आहे म्हणून आम्ही निश्चिंत आहे, आणि तुम्ही तुमचं कार्य चोखपणे पार पाडता, आमचं रक्षण करता, आमच्या गावाचं रक्षण करता, या प्रकारे करू शकतो। दुसरी गोष्ट, नैवेद्य दाखवण्याची पण प्रथा असते। आपण तिथे राहतो, ते आपले रक्षण करत असतात। वर्षभरामध्ये आपण अनेक देवदेवतांना नैवेद्य वगैरे दाखवत असतो। तर काही ठिकाणी ग्रामदैवतेला खारा नैवेद्य दाखवला जातो, तर काही ठिकाणी गोड नैवेद्य। आता आपल्याला जर नसेल माहिती की आपल्या घरामध्ये काय केलं जातं किंवा याआधी नसेल केलं, तर नक्कीच आपण गोड नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो। गोड नैवेद्यामध्ये तुम्ही डाळ, भात, भाजी, मेथीची भाजी, त्यानंतर गोडाचं काहीही तुम्ही करून तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवू शकतात। आणि जर काहीच नसेल जमत तर एक नारळ तर आपण नक्कीच फोडू शकतो। तर हे आपल्या ग्रामदैवतेचा मानपानाचं झालं। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आधी मी सांगितलं की कुलदेवीचं पण आपण करू शकतो। ज्यांना कुलदेवीच्या ठिकाणावर जायचं असेल ते जाऊ शकतो। आणखी आपलं काही राहिलं असतील, मागील दिवसामध्ये नसतील जमल्या, सवासणी वगैरे जेव घालणं किंवा कुलदेवीची ओटी वगैरे भरणं, किंवा आपली इच्छा असेल आपल्याला आपल्या कुलदेवीच्या ठिकाणावर जायचं असेल, हे सुद्धा आपण करू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या आषाढ महिन्यापासून आपल्या सणांना सुरुवात होत आहे। गुरुपौर्णिमा येते, त्याआधी आपली आषाढी एकादशी येते, तर आपल्या सणांची सुरुवात या महिन्यांपासून होत असते। आणि आषाढ महिन्यापासूनच चातुर्मासाची सुद्धा सुरुवात होत असते। सांगण्याचं तात्पर्य फक्त एकच मित्रांनो, की आषाढाच्या महिन्यामध्ये आपल्याला सेवा तर करायच्याच आहेत, पण याचं महत्त्वसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। तर आपल्यापैकी भले आपण काही करो या न करो, पण ग्रामदेवतेचा मानपान हा नक्की झालाच पाहिजे मित्रांनो। कारण ज्या गावात आपण राहतोय त्या गावाचं ते संरक्षण करताय, आपण त्यांच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहोत, तर या बदल्यात आपण त्यांना वर्षातून एकदा धन्यवाद तर दिलाच पाहिजे। तर माहिती आवडली असेल, लाईक करा, फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा, होईल तितका शेअर करा, जेणेकरून इतर जे आपले फ्रेंड्स आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ। श्री स्वामी समर्थ मित्रांनो।